शांती. आज आहे 28/3/2025 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला बाबांच्या आठवणीशिवाय इतर कोणतीही काळजी नाही. या बाबांचे अर्थात ब्रह्मा बाबांचे तर तरीही खूप विचार चालतात. प्रश्न आहे, बाबांकडे जी सपूत मुले आहेत त्यांची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, ते सर्वांचा बुद्धियोग बाबांशी जोडत राहतील, सेवाभावी असतील, चांगल्या रीतीने शिकून इतरांनाही शिकवतील, बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेले असतील. अशी सपूत मुलेच बाबांचे नाव मोठे करतात. जे पूर्ण शिकत नाही ते इतरांनाही खराब करतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, झरमुळी झगमुळीच्या अर्थात परचिंतनाच्या गप्पा मारून वातावरण खराब करायचे नाही. एकांतामध्ये बसून खरे खरे आशिक बनून आपल्या माशूकची आठवण करायची आहे. दुसरा पॉइंट आहे, आपणच आपल्याशी प्रतिज्ञा करायची आहे की कधी रडणार नाही, डोळ्यांवाटे अश्रू ढाळणार नाही. जे सेवाभावी आहेत, बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेले आहेत, त्यांचीच संगत करायची आहे. आपले रजिस्टर खूप चांगले ठेवायचे आहे. आजचे वरदान, पॉवरफुल वृत्तीद्वारे मनसा सेवा करणारे विश्व कल्याणकारी भव. स्पष्टीकरण आहे, विश्वातील तडफडणाऱ्या आत्म्यांना रस्ता सांगण्यासाठी साक्षात बाप समान लाईट हाऊस, माइट हाऊस बना. लक्ष ठेवा की प्रत्येक आत्म्याला काही न काही द्यायचे आहे. भले मग मुक्ती द्या, नाहीतर जीवनमुक्ती द्या. सर्वांप्रती महादानी आणि वरदानी बना. आता आपापल्या स्थानाची सेवा तर करता, परंतु एका स्थानावर राहून मनसा शक्तीद्वारे वायुमंडळ व्हायब्रेशनद्वारे विश्वाची सेवा करा. अशी पॉवरफुल वृत्ती बनवा ज्याद्वारे वायुमंडळ बनेल. तेव्हा म्हणणार विश्व कल्याणकारी आत्मा. स्लोगन आहे, अशरीरीपणाची एक्सरसाइज आणि व्यर्थ संकल्परूपी भोजनाच्या उपवासाद्वारे स्वतःला तंदुरुस्त बनवा. ओम शांती.